माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 5 अध्याय 6. बाळकृष्णाच्या आणखी लीला. एकदा असाच भांड्यांनी भरलेल्या गाड्याखाली कृष्णाला झोपवला होता. तो तसाच जागा होतून भुकेमुळे रडत हातपाय हलवू लागला. त्यावेळी त्याची लाथ ऐकताच तो गाडा उलटासुलटा झाला. त्यातली भांडे दूरवर गडगडत गेली. तेव्हा मोठा कोलाहल माजला. त्यातली भांडे बाहेर गेली. आवाज आला. नंद यशोनेसह गवळी गवळणी धावत तेथे आले. तेथे पाहता तर गाडा मोडून पडलेला असून कृष्ण मात्र उताना पडून खेळतो. नंदाने चौकशी करता तेथे खेळणारी मुले म्हणाली की आमच्या देखत या कृष्णाची लाथ बसली व गाडा मोडून पडला. मग नंदाने त्याला उचलून घेतला आणि घरी गेला. पुढे एकदा मुलांच्या बारशासाठी वसुदेवाने गर्गमुनींना पाठवले. त्यांनी यथायोग्य संस्कार करून मोठ्याचे राम, धाकट्याचे कृष्णाशी नावं ठेवली. दोघेही दिसामसाने वाढू लागले, उपटे पडून रांगू लागले आणि त्यांना खेळण्यासाठी घर, अंगण, गोठा पुरेनासा झाला. त्यांना आवरता त्यांच्या आयांची दमछाक होत असे. ते दोघेही इतके अत्यंत वखळ होते. एकदा तर त्या दोघांच्या खोड्यांना कंटाळून जेरीस आल्या कारणाने यशोदेने कृष्णाच्या कमरेला एका दोरीने बांधून ती दोरी एका भल्ल्या मोठ्या उखळाला बांधली. कृष्णाला म्हणाले की आता जायचे तिकडे जा. त्यानंतर ती निश्चितून घरात निघून गेली. इकडे कृष्णाने ते उकळ खेचीत अंगणाबाहेर नेले आणि दोन मोठे अर्जुन वृक्ष जवळजवळ होते त्यांच्यामध्ये पलीकडे गेला. पण ते उखळ मात्र अडकले. तेव्हा कृष्णाने जरा जोर लावून ओढताच ते दोघे वृक्ष कडकडाट करीत मुळातून मोडून पडले. तो आवाज ऐकून सगळे धावत आले व बघतात तर काय, ते दोघेही दात काढून हसत होते. कमरेला दोरीने बांधले होते म्हणून कृष्णाला दामोदर असेही म्हणतात. त्यानंतर नंद व इतर गवळ्यांनी एकदा जमून विचार केला की या ठिकाणी विघ्ने पुष्कळ निर्माण झाली होऊ शकतील. उदाहरणार्थ पुतनेची पीडा, गाडा मोडून पडणे, आपोआप वृक्ष उन्मळून पडणे. तरी आपण अन्य सुरक्षित जागी जाऊन राहावे. मग ते सर्वजण गोकुळ सोडून यमुनेच्या काठी वृंदावनात जाऊन राहिले. तेथे राम, कृष्ण, इतर गोप बालक अत्यंत रमून गेले. पुढे लवकरच पावसाळा आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. यमुना, ओहोळ वगैरे दुथडी भरून वाहू लागले. जिकडे पाहावे तिकडे नुसती हिरव्या रंगाची उधळण होती. काळे भोर ढग दाटून येत व दिवसा अंधारून येत. मधून मोरांचा केकारा व कानावर पडे. कृष्णासहित सर्व मुलांना तर खेळण्यासाठी रान मोकळच होते. लपाछपी, सुरपारंब्या, विटी दांडू असे त्यांचे खेळ दिवसभर चालू असत. मग दिवसभर खेळून दमलेले ते सगळे बाळगोपाळ सायंकाळी घरी येत असत. असा सर्व लोकांचा काळ मोठ्या आनंदात चालला असताना एके दिवशी कृष्णाने वेगळाच पराक्रम केला. अध्याय 7. कालियामर्दन. यमुनेच्या विशाळ पात्रात एक मोठा डोह होता. त्याच्या तळाशी कालिया नावाचा महाविषारी नाग आपले कुटुंब परिवारासह राहत असे. त्याच्या विषारी फुत्काराने त्या डोहाच्या आजूबाजूचे पाणी विषारी बनले होते. त्या जाहल विषामुळे पाण्यात जलचर प्राणी तर नव्हतेच, परंतु किनाऱ्यावरचे गवत झाडे सुद्धा जळून गेली होती. जनावरे तर तिकडे फिरकत नसत, परंतु वरून आकाशातून जाणारा पक्षी मरून पडत असे. एकदा कृष्ण एकटाच फिरत तिकडे गेला असताना त्याने विचार केला की हा सर्व परिसरच त्या दुष्ट कालियाने विषारी करून सोडला. अशा वेळी आपल्या बायका, पुरुषांनी, जनावरांनी जावे तरी कुठे? मुलांनी खेळावे कुठे? ते काही नाही, या नागाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. नाही तर मी येथे असून काय उपयोग? आपजी गुरे आमांचे निर्भय झालेच पाहिजे. या कालियाची दूर कुठंतरी रवानगी करावी लागेल असा निश्चय करून तो एका मोठ्या कदंबाच्या वृक्षावर झपाझप चढून गेला आणि त्या वृक्षांच्या शेंड्यावरून त्याने त्या डोहात सूर मारला. त्यावेळी नदीचे पाणी एवढ्या जोरात उसळले की किनाऱ्यापासून दूर अंतरावर असलेले वृक्षसुद्धा ओलेचिंब झाले. त्या विषारी पाण्यामुळे ते वृक्ष, त्यांच्यावरचे पक्षी जळून गेले. कृष्णाने पाण्यावर तरंगत असताना जोरात दंड थोपटले. तो आवाज कानावर पडताच डोहाच्या तळातून कालिया उसळी मारून वर आला. त्याचे डोळे लालभडक असून मुखातून आगीचे लोळ पडत असे. बाहेर
पडत असे. इतर अनेक वायू आहारी सर्प त्याला घेरून होते. त्याच्या अंगावर बहुमोल अलंकार असून त्याच्या अनेक स्त्रियाही सोबत होत्या. त्याने कृष्णावर एकदा दृष्टी टाकली आणि अतिचपळाईने त्याला विळखे घालून दंश करायला आरंभ केला. ते दृश्य दुरूनच पाहून गवळी आणि त्यांचे मुले व्रजभूमीकडे धावत गेले. मोठमोठ्याने रडत सुटले. त्यांनी सर्व हकीकत येथे सांगितली. तेव्हा सगळे स्त्री पुरुष हातातले कामे टाकून डोहापाशी गेले. तिथले दृश्य पाहता कितीतरी लोक बेशुद्ध पडले. कित्येकांना रडू फुटले. अनेक गवळणी डोहात उडी मारावी म्हणून पुढे सरसावल्या. कृष्णाच्या उदरलेला प्रसंग पाहून त्यांच्यात मोठा हलकोल्होळ माजला. नंद, यशोदा, रोहिणीसह सगळा राज्य परिवार हतबद्ध होऊन स्तब्ध उभा राहिला. तेव्हा बलराम पुढे गेला आणि कृष्णाला बोलला, अरे देवादिदेवा, तू कोण आहे? हे सामान्य माणसाप्रमाणे काय चालले आहे? अरे तू या विश्वात आधी दैवत, आधी पुरुष योग्याचे ध्यान आहे. आपले मूळ सोडून स्थान पृथ्वीवर मानव देव घेऊन तुला पृथ्वीवर भान उतरायचं आहे का? मी सुद्धा तुझा एक अंश आहे. या गवळणी देवश्रिया असून मानवाच्या रूपात जन्मल्या. आता तुझा खेळ थांबव आणि सर्वांना चिंतामुक्त कर बघू. बलरामाचे बोल ऐकून कृष्णाने हास्य केले आणि तो एकदम उंच उडी मारून सापाची फणा पकडून तिच्यावर उभा राहिला. थया नाचत सुटला. कालियाच्या सर्वच फणांवर तो उड्या मारत उड्या घेत चालला. त्याच्या आवाजाने नाचण्याच्या प्रचंड वेगाने तो साप कासावीस झाला. त्याचे प्राण कंठाशी आले. तो शेकडो मुखातून रक्त ओकू लागला. अशी त्याची अवस्था बघून त्याच्या पत्नी पुढे सरसावल्या. हात जोडून म्हणाल्या, हे देवादिदेवा, आम्ही आता ओळखले आहे की जो मूळ देजो निधी तोच तू आहे. देवसुद्धा तुझा महिमा जाणत नाही, मग आम्हास कसे करणार? जे जे काही विश्वात भरले आहे ते सर्व तुझाच अंश आहे. तुझी स्तुती कोणत्या शब्दात करावी? तू योग्यता नाही, अगम्य असून परमाणूहून सूक्ष्म ब्रह्मांडापेक्षा विशाल आहे. तू अजन्म, अनंत आणि नित्य आहे. आम्ही तुला नमस्कार करतो. तुला खरे तर सर्व मनापासून कालियाबद्दल द्वेष नाही, पण लोककल्याणाचा हेतू असल्यामुळे आमचे म्हणणे देखील ऐक. शरणागताला क्षमा करणे हा थोरांचा स्वभाव. सर्व विश्वाचा आधार असा तू कुठे आणि हा सामान्य सर्प कुठे? तुझ्या नाचण्याने आता तो मरून जाईल, तेव्हा आता दया कर. याला जीवदान देऊन आम्हाला सौभाग्याची भिक्षा दे. या बिचाऱ्यावर राग करू नको. आम्ही तुझला मोठा पुन्हा पुन्हा विनवतो की कृपा कर, आम्हाला पतिदान दे, पतिदान दे, पतिदान दे. आपल्या स्त्रियांनी केलेली विनंती ऐकल्यावर तो कालिया अगदी सगळी शक्ती कटून म्हणाला, देवा तूच ईश्वर, तुझे गुण मी कसा बरे गाऊ? तू विश्वात्मक, त्याचाही पर आहे. तूच परात्पर आहे. देव, देवता, यक्ष, राक्षस, वसु, आदित्य, ब्रह्मा, रुद्र यांच्या सहित ही एक सृष्टी तू स्वतःमधूनच उत्पन्न केली. ही तर तुझा केवळ एक सूक्ष्म अंश होय. विश्वाला व्यापणाऱ्या तुझी निराकाराची पूजा तरी कशी करता येईल? म्हणून ब्रह्मदेवासह थोर थोर महात्मे तुझ्या अवतारांची पूजा करीत आहे. योगी ध्यानाच्या द्वारे तुझी पूजा करता. अशा स्थितीत मी एक दुर्बळ जीव तुझी पूजा कशी करू शकेन? तेव्हा त्या स्तुतीने तू मजवर प्रसन्न हो. क्रोध, कौर्य हा तुझा माझा नैसर्गिक स्वभाव. ती तुझीच देणगी. मी जो वागतो तोही तुझ्या इच्छेने वागतो. आता अशा परिस्थितीत माझे आता काय करायचे ते तूच ठरव. फक्त मला मारू नको. त्यावर कृष्ण म्हणाला, अरे आता तू येथे राहू नको. तू सर्व परिवार घेऊन महासागरात जा. माझे पावले तुझ्या माथ्यावर उमटली असल्यामुळे तुला गरुडापासून कसलीच भीती नाही. असे ऐकल्यावर त्याने कृष्णाला नमस्कार केला आणि तो आपला परिवार हजारो सेवक बरोबर घेऊन महासागराच्या दिशेने गेला. मग कृष्णासहित सर्व गोकुळवासी आपापल्या घरी परतले. अध्याय 8. धेनुकासुराचा वध. एके दिवशी कृष्ण आणि बलराम सवंगड्यासहित गायी घेऊन तालवनापाशी गेले. त्या प्रदेशात धेनुक नाव असलेल्या गाढवाच्या रूपातील दैत्य राहत असे. तो नेहमी मांस खात असे. तेथे सर्व वृक्ष पिकलेल्या गोड ताडफळाने लगडलेली होती. त्यांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत होता. तेव्हा कृष्णाच्या खेळगड्याने ताडफळे खाण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र धेनुक राक्षसाच्या भीतीमुळे ते मी
फळे तोडू शकत नव्हते. तेव्हा बलरामाने श्रीकृष्णाने पुढे होऊन बरेच वृक्ष जोराने गदगदा हलवली. त्यामुळे झाडावरची फळे तुटून खाली पडली. त्यांचे जागोजागी ढीक झाले. तो आवाज ऐकू आला. तो राक्षस धावत तेथे आला. तिथले दृश्य पाहून त्याला मोठा राग आला. त्याने मागच्या 2 पायांनी बलरामाच्या छातीवर प्रहार केला. तेव्हा बलरामाने त्याच्या दोन्ही तंगड्या पकडून आकाशात गरगरा फिरवला आणि एका ताड वृक्षावर आपटून मारला. त्या राक्षसाचे इतर जोडीदार धावून तेथे आले असता कृष्ण बलराम या दोघांनी त्या सर्वांची गत धेनुकाप्रमाणे केली. तशाच स्त्रिया निर्भयप्रमाणे वनात येऊ लागल्या. अध्याय 9. प्रलंबाचा वध. धेनुकासुराचा वध झाल्यापासून ताल वनात नागरिक ये जा करू लागले. नंतर एकदा राम व कृष्ण भांडीर नावाच्या वडाच्या झाडापाशी आले. तेथे ते मनमुरादपणे खेळू लागले. तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळत असताना ते त्यात रंगून गेले होते. त्यांना आजूबाजूचे भानही नव्हते. अशा वेळी प्रलंब नावाचा एक दैत्य छोट्या मुलाचे रूप घेऊन त्यांच्यात मिसळला. त्याचे सर्व लक्ष बलरामावर होते. नंतर ते एक खेळ खेळू लागले. त्यात दोघा जणांनी एका ठराविक जागेपाशी धावत जायचे असे ठरले. तेथे ते आधी पोचे तो जिंकतो, मग दुसऱ्यांनी त्याला खांद्यावर बसवून मूळ ठिकाणी घेऊन जायचे असते. त्यावेळी कृष्ण, सुदामा, प्रलंब, बलराम अशा अनेक जोड्या धावत सुटल्या. मग जे हरले होते ते जिंकलेल्या जोडीदाराला खांद्यावर घेऊन परत फिरले. प्रलंब हरल्यामुळे त्याने बलरामाला खांद्यावर घेतला, परंतु मागे न फिरता तो झरकन आकाशात उडून गेला. पण बलरामाचे वजन जास्त झाल्यामुळे त्यांनी देह मोठा केला. त्या समयी बलराम मदतीसाठी जोरजोरात ओरडून कृष्णाला हाका मारू लागला. त्यावेळी कृष्ण त्याला म्हणाला, अरे तू आमचे मूळ रूप विसरलास की काय? आपण खरे कोण आहो? पृथ्वीवर कशासाठी आलो? जे जरा आठवण बघ. अरे अनंता, तू सहस्र मूर्ती, सहस्र चरण, सहस्र नेत्र, सहस्र शिरे, सहस्र बाहू. तुझे खरे रूप ब्रह्मांडमय. तुझे खरे रूप तुझ्या विना कुणीच जाणत नाही. अरे तू पृथ्वीचा आधार, सर्व अवतारांचे मूळ, तूच सर्व बक्षी काळ. हे विश्व वारंवार तुझ्यातूनच जन्मास येते. थोडक्यात सांगायचे तर मी व तू यांच्यात फरक मुळीच नाही. तेव्हा आपले रूप आठव, आपल्या अवताराला साजेल असे जे करायचे वाटेल ते कर. कृष्णाने स्मरण करून दिल्यावर बलराम फक्त हसला. त्याने रागाच्या आवेशात प्रलंबाच्या मुखावर असा एक जोरदार ठोसा लगावला की त्याचे दोन्ही डोळे चुपटले जाऊन खाली पडले. त्याच्या मस्तकाचा चंदामेंदा झाला आणि तो रक्त ओकत आकाशाकडून खाली कोसळला. नंतर जय जयकार करणाऱ्या सवंगड्यासह रामकृष्ण घरी परतले. रामकृष्ण घरी परतले. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं.